नमस्कार मंडळी. आता नागपंचमी जवळ आली. त्या नागपंचमी सणाच्या निमित्ताने आपण काही गोष्टी जाणून घेऊया. वैदिक जीवन पद्धतीमध्ये वर्षभर अनेक सण उत्सव साजरे केले जातात, ज्यामध्ये आध्यात्मिक घटक हा प्रमुख आहे. त्यातीलच नागपंचमी या सणाविषयी जाणून घेऊया. या दिवशी आपण पाहतो की लोक नागाच्या पूजेसाठी जातात आणि नागाला नैवेद्य म्हणून दूध अर्पण करतात. काही जण तर गारुड्यांना बोलावून लांब लांब जाऊन बिचाऱ्या नागावर दूध ओततात. अशा प्रकारे नागपंचमी साजरी करणं कितपत योग्य आहे? या सगळ्यामागील आध्यात्मिक महत्त्व काय असू शकतं? प्रतिकात्मकता आणि संख्याशास्त्र हे घटक वैदिक सणात महत्त्वाचे ठरतात. नागपंचमीला नागरपंचमी असे देखील म्हणतात. शब्द व्युत्पत्ती हे संस्कृत भाषेचं सौंदर्य आहे. नगर या शब्दाची फोड न अधिक ग अधिक र अशी होईल. ग म्हणजे गती, जी अंतिम ठिकाण मोक्ष दर्शवते, तर र म्हणजे रमयती, जो आनंद दर्शवतो. म्हणजेच इथे मोक्षाकडे जाणारा आनंदपूर्ण प्रवास असा अर्थ प्रतीत होतो. पण यापुढे न हे अक्षर लावल्यामुळे नगर असा शब्द तयार होतो, ज्याचा अर्थ अशी जागा जिथे मोक्षाकडे जाणारा प्रवास आपल्याला आनंदपूर्ण नाही तर दुःखपूर्ण वाटतो. या धावपळीच्या नगरात राहताना आपले आध्यात्मिकतेकडे दुर्लक्ष होते. बहुतांश जणांना शहरापासून लांब शांत ठिकाणी गेल्यावर मनःशांती लाभते. तसेच त्यांचा अध्यात्माकडे ओढा देखील वाढतो. कारण मनःशांतीनंतरच एखादी गोष्ट श्रवण करता येते व नंतर त्याचे मनन करता येते. शहरात लाखो लोक रोज कष्ट करून वेगवेगळ्या प्रकारे शहराच्या बांधणीत योगदान देतात. मुंग्या देखील खूप कष्ट करून वारूळ बांधतात, पण ते बांधून पूर्ण झाले की त्यात साप किंवा नाग येऊन राहायला लागतो. इथे प्रतिकात्मकता लक्षात घ्यायला हवी. वैदिक पद्धतीप्रमाणे साप किंवा नाग ही सरपटणारी प्रजाती एका विशिष्ट शक्तीचे प्रतीक मानली गेली आहे. मग अशी कोणती शक्ती माणसे काम करणाऱ्या शहरात येते आणि राहते? ज्ञानेंद्रियांमधील कान हे इंद्रिय सापाला नाही. श्रवण करण्याची क्षमता त्यात नाही, जी आध्यात्मिक साधनेत पहिली पायरी आहे. कर्मेंद्रियांपैकी पाय हे सापाला नाहीत. त्यामुळेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे हे त्याला अवघड जाते. आध्यात्मिक प्रवासातील निष्क्रियता हेच जणू यातून प्रतिकात्मक रीतीने मांडले आहे. नागाची हालचाल ही सरळ नसते. एका क्षणात तो एका दिशेने जाईल तर दुसऱ्या क्षणात दुसऱ्या दिशेला जाईल. सतत बदलणारे ध्येय आणि अस्पष्टता हे देखील यातून प्रतीत होते. याबरोबरच साप कात टाकतो. एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण रोज खूप काम करतो. ती इच्छा पूर्ण झाली की अजून एक इच्छा निर्माण होते. आपल्या गरजा आणि इच्छा जशा वाढतात तसे हे चक्र असेच सुरू राहते. पण काही काळानंतर आपण जेव्हा आयुष्याकडे मागे वळून पाहतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपण नको त्या गोष्टींवर खूप श्रम केले आहेत. त्यामुळे आता पुन्हा नव्याने सुरुवात करावी हे आपल्याला महत्त्वाचं वाटू लागतं. त्यामुळे अशा प्रतिकात्मक रीतीच्या सरपटणाऱ्या शक्तीचा आपल्या आयुष्यातील वास खूप जणांना जाणवेल. नागदेवतेला दूध का अर्पण करावे? वेदग्रंथांप्रमाणे देव या विश्वातील प्रत्येक गोष्टी देवता शक्तींमार्फत नियंत्रणात आणतो. सरपटणाऱ्या शक्ती ज्या ऊर्जा प्रदर्शित करतात त्यांची देवता नाग आहे. वेदांमध्ये गायीला वेदमातेचे प्रतीक देऊन तिचे दूध हे शुद्ध वैदिक आध्यात्मिक ज्ञान दर्शवते. म्हणूनच या नागपंचमी सणात शुद्ध आध्यात्मिक ज्ञानाचे प्रतीक असणारे दूध नागदेवतेला नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. सरपटणाऱ्या शक्तींच्या दोषांची तीव्रता कमी होवोत आणि तुमचे आशीर्वाद आमच्यावर राहोत असे निवेदन नागदेवतेकडे आजच्या दिवशी करत नागपंचमी साजरी करायची असते. हे पॉडकास्ट प्रोफेसर पी.आर. मुकुंद यांच्या लेखावर आधारित आहे. धन्यवाद.